आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। भारताने तिसऱ्या T20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा पराभव करून ही मालिका 3-0 ने जिंकली आहे। वॉशिंग्टन सुंदरच्या अप्रतिम गोलंदाजीने श्रीलंकेला फक्त 2 धावांवर रोखले, तर सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केलाय। भारताने तिसऱ्या T20 सामन्यात श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करत ही मालिका 3-0 ने जिंकली। दोन्ही संघांनी निर्धारित 20 षटकात आपापल्या डावात 137 धावा केल्या होत्या, त्यामुळे निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली। सुपर ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरने भारताकडून अप्रतिम गोलंदाजी करत श्रीलंकेला फक्त 2 धावांवर रोखले। यानंतर भारतासाठी फलंदाजीला आलेल्या कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत सामन्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केला। एकेकाळी श्रीलंकेला या सामन्यात विजयासाठी 30 चेंडूत 30 धावा करायच्या होत्या, पण भारताच्या डेथ ओव्हर्समध्ये रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि सूर्याने शानदार गोलंदाजी करत या सामन्याला कलाटणी दिली। भारताने प्रथम फलंदाजी करताना 137 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये शुभमन गिलने 37 चेंडूत 39 धावांची खेळी साकारत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते। त्याशिवाय रियान परागने 26 आणि वॉशिंग्टन सुंदरने 25 धावांचे योगदान दिले। टीम इंडियासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अनुभवी संजू सॅमसन या सामन्यात काही खास दाखवू शकले नाही, तर यशस्वी जयस्वालही अवघ्या 10 धावांमध्ये बाद झाला। लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला, तेव्हा पथुम निसांका आणि कुशल मेंडिस यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली। दोघांमध्ये 58 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली।